आबा रॅलीचं काय नियोजन आहे, किती दिवस निघणार आहे, कशा प्रकारे? आपल्या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आपल्या भारत देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जालना जिल्ह्यामध्ये 3 दिवस तिरंगा रॅली काढणार आहे. हर घर तिरंगा अशी संकल्पना प्रधानमंत्र्याची असल्या कारणानं 13, 14 आणि 15 असे 3 दिवस आम्ही कार्यक्रम करणार आहे. काल ग्रामीणमध्ये माननीय माजी आमदार कैलासजी गोरंट्याल यांच्या नेतृत्वामध्ये ग्रामीणमध्ये एक भव्य दिव्य अशी मोटरसायकल रॅली झाली. आज सकाळी शांतिनिकेतनमधून ही रॅली निघाली, तिरंगा रॅली. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आणि दुपारून महात्मा गांधी चमन या ठिकाणून या ठिकाणी तिरंगा रॅली निघणार आहे. आणि म्हणून ही तिरंगा रॅली भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी निघालेली आहे. संपूर्ण नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा आणि आज ज्या पद्धतीनं लोक या ठिकाणी जमले आणि आपल्या देशाचा अभिमान आहे तिरंगा ध्वज, म्हणून प्रत्येक घराघरामध्ये हा मेसेज जाण्यासाठी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हा एक अभिनव असा उपक्रम या ठिकाणी राबवला. आणि काल, आज आणि उद्या या कार्यक्रमाचा समारोप त्या ठिकाणी होईल. आणि मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आणि जालनावासीय सर्व नागरिकांना नम्र विनंती करतो की उद्या सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग नोंदवावा. काय रॅली होती? बघा, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची संकल्पना होती की 15 ऑगस्टला प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकायचं. त्यासाठी आम्ही गेल्या 3 दिवसापासून प्रत्येक एरियात आम्ही रॅली काढतोय. विद्यार्थ्यांसोबत, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक रॅली काढून जनजागृतीचं काम करतोय. आणि हा आज आमचा दुसरा दिवस आहे. काल आम्ही रामनगर सर्कलमध्ये केलं, आज या सर्कलमध्ये केलं. काल शिवाजी पुतळा आणि गांधी चमनवर 2 वेगवेगळे होणार आहे. आणि लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे या निमित्ताने आम्ही रॅली काढतो. किसी मत